मित्रांनो, आपलं गाव म्हणजे फक्त मजा करण्याची जागा नाही, तर खरंच ती जीवन जगण्याची शाळा आहे. गावात खूप मोठे रोजगार नाही, पण गावामध्ये माणसांचं जगणं हे इतकं सुंदर आहे, ती नैसर्गिकरित्याच विकसित झालेलं आहे. आत्ता मी जिथे उभा आहे, कोकणात तुम्ही भातशेती पावसाळ्यात बघितली असेल, पण जिथे मी उभा आहे ही आत्ताची वांगणी भातशेती आहे. ह्या अशा पद्धतीने कोकणातली माणसं झऱ्याच्या पाण्यावरती, एका झऱ्याच्या पाण्यावरती अख्खं हे शेत फुलवतात. अशा पद्धतीने लोक जगतात. एक जगण्याचं सुंदर मॉडेल आहे. पण आपण म्हणतो विकास म्हणजे शहरं होणं. म्हणजे काय, तर दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोर सारखे शहरांची आज काय अवस्था आहे. आता ही शहरं माणसांच्या जगण्याच्या लायकीची राहिलेली नाहीत. आम्हाला सांगितलं गावात रोजगार नाही, विकास नाही, म्हणून आम्ही मात्र गाव सोडतोय. पण मित्रांनो, आपल्या गावामध्ये आज दिल्ली, हरियाणाची माणसं येऊन इथे जमिनी घेतात आहेत. कारण तिथे लोकांना आज ऑक्सिजन नाही आहे, चांगलं पाणी नाही आहे, आणि आपल्याला हे सगळं फुकट मिळतं आहे. त्यामुळे आपल्याला कदाचित त्याची किंमत नाही आहे. त्यामुळे कोकणाला ह्या दलालांपासून वाचवण्याची गरज आहे, आणि ची सुरुवात आपल्या तरुणांनी केली आहे. अभिमान वाटतोय की आमच्या दोडामार्ग तालुक्यातल्या कोलझर गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन गावामध्ये एक ठराव घेतला. मंदिरात सगळे जण जमले, देवासमोर गाऱ्हाणं घातलं आणि सगळ्यांकडून कबूल करून घेतलं की कोणीही रक्ताच्या नात्यांपलीकडे जमिनी विकणार नाही आहे, आणि आपल्याला सुद्धा आपलं गाव असंच वाचवायला पाहिजे असा आदर्श निर्माण केला आहे. तर मित्रांनो, आज मी इथे आहे जीवनशाळेच्या समोरच्या या वांगणी शेतीत, आणि तुम्हाला जीवनशाळा मी पुन्हा एकदा दाखवतोय. या सीझनमध्ये आम्ही शेती करतोय, वांगणी शेती. इथे आम्ही चवळी लावली आहे, आणि आमच्यासोबत काही व्हॉलेंटियर्स आलेत. ही लावणी झाली, आमच्या इथं पण असंच करतात. हां, ही लावणी झालेली आहे, आणि हा तरवा आहे, म्हणजे ही पेरलेली रोपं आहेत. तरू तयार करू. हां, ती ही बायका काढतात. एप्रिल एंडिंगला तुम्ही ही वांगणी शेती बघितली नसेल ना. काय ना, हा जो समोर डोंगर दिसतोय ना, ह्या डोंगरात झरे आहेत, आणि पेरेनियल झरे आहेत, म्हणजे जिवंत झरे. आणि वर्षभर ते झरे वाहत असतात. पोस्ट मॉन्सून, म्हणजे जसं पावसाळ्यात इथे भात शेती होते, तसं पोस्ट मॉन्सून पुन्हा एकदा नांगरणी करून त्या झऱ्याचं पाणी असं पूर्ण ह्या क्षेत्रात झऱ्याचं पाणी वळवलेलं आहे. हे ह्याला तुम्ही फार्मिंग आर्किटेक्चर म्हणू शकता. म्हणजे एका झऱ्याला पूर्णपणे सगळ्या ह्याच्यामध्ये डिवाईड करणं, आणि ते प्रत्येक कोपऱ्यात पाणी घेऊन नंतर ते सोडणं. बाहेरच खाल्लं शाळेच्या. ओके, असं नाही. हे बंद. खळा म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे हार्वेस्टिंग सीझन सुरू होता, म्हणजे आत्ता भात कापणी झाली, भात कापणीनंतर आपल्याकडे आपण ज्या ज्या काही शेतीत हार्वेस्ट करतो, म्हणजे तांदूळ म्हणजे भात असाल, त्याच्यानंतर आता आंबे लागणार, किंवा त्याच्यानंतर आपल्याकडे भिंडा म्हणजे कोकम येतली, फणस येतले, ह्या सगळं आपला हार्वेस्ट करून झाल्याच्यानंतर सुकवच्या लागतात. आणि ते सुकवण्यासाठी, म्हणजे त्याची आंब्या फणसाची आम्ही साठा घालतो, किंवा कोकमाची आम्ही सोला करतो बघा, आमसोला, किंवा भात आम्ही सुकत घालतो त्याचं उकडो भात करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला एक लॉंग स्पेस लागता, ज्या हां, त्याला आम्ही खळा म्हणतो. पण त्या खळा आम्ही सिमेंटचा करतो नाही, तर त्या मातीचाच असता. तर आत्ता ही प्रोसिजर अशी केली. मागच्या वेळी आमच्याकडे गोव्याची काही मुलं आलेली कॉलेजची, तर त्यांनी ह्या सगळी भर वगैरे घालून घेतली, त्यांनी हा पूर्ण स्ट्रक्चर बनवून घेतलं. हो, बरोबर. तर आता तू त्याच्या एंड प्रोसिजरला बरोबर इलेलो असं. हां, ही जे आपण बघतो, ही जी भिंत ती आम्ही चिऱ्याने बांधून घेतली. ह्याच्यात पण सिमेंट नाही वापरू का, ते फक्त चिरे एकामागे अतरस लावलेले आहेत. हां, असे सेट केलेले हां, त्याला अतरस लावणं म्हणतात, चिरो. आणि त्याच्यामध्ये माती गेलेली असं, त्याच्यामुळे पाणी टाकून माती भरून भरून चिऱ्यामध्ये ती माती चिरो फिक्स झालेलो, एकदम फिक्स झालो. आता त्याला काही एक भीती नाही, सिमेंटची गरज नाही. वर्षानुवर्ष नंतर ह्याच्यावरती शेवाळ येताला, अजून काही काही झाडं येतले, आणि त्या घट्ट राहताला, नॅचरलीच घट्ट राहताला. आणि त्याच्यावरती आता जो बेस उभा होता आम्ही करून घेतलो, आणि तो मस्तपैकी खडान माती पाणी टाकून आम्ही त्याला लेवल केली. लेवल करूच्यासाठी आपण ह्या पेटना वापरतो. आता हां, म्हणजे तुका मी जसं दाखवलंय की असं पेटना धरलंस आणि असं मारीत गेला
की त्याच्यामुळे ती सपाट होत जाते. येस त्याची एक रिदम मिळतं. तू करून बघ. त्याला असं पकडून हम्म. हां मारायचं आणि मागे खेचायचं. मारायचं मागे खेचायचं पाठी खेचायचं. हां 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 म्हणजे ती एक लेवल येतात जमिनीची. होई तशी आपल्याला लेवल करूक गावता. ओके. हां आणि ह्या सगळ्या झाल्याच्या नंतर आपण आता ह्या जर शेण आणला हा गोठ्यातनं तर शेण त्याच्यात पाणी टाकून कालवून चालू त्याच्यानंतर आपण तर शेण याच्यावरती सारवतो. सारवायचं. पहिल्या लोकांनी कमीत कमी पैशामध्ये कसा जगायचा कसं ह्या करायचं? महत्त्वाचा. आपण गावात दिलो बरोबर. आपल्याकडे आता रोजगार नाही आहे. रोजगार नाही. आपलं रोजगार म्हणजे ह्याला जगणं ह्या आम्ही जगासाठी गावा गेलो. आम्ही रोजगाराच्या पाठीत फिरा होतो शहरात. हा. आता आमच्याकडे हयसर निसर्गातनं कसा जगायचा ह्या शिकलो तर आमका खूप वेळ मिळता. आम्ही त्या चक्रात अडकलो नाही. पैसे कमवा आणि फिरा. त्याच्यामुळे ह्या जो आमचा हा की कमीत कमी पैसे आता आम्ही हल्लीच माती वापरली ह्यालाच शेण वापरायचा. आता हे बाजूक सगळ्या गोष्टी गोठो इथल्याच आहे सगळ्या. इथल्याच असं आणि त्याच्यामुळे दरवर्षी तू करू शकताय. हे काळा शेण बघितलाय. आता ही काळा शेण कशा काय एकदम बघ असा हा. डार्क हा शेण. हा. आमचे जे गावठी गायी आहेत ना हा. हे सगळे हिरवो चारे खातात. त्यामुळे असं हा आणि ते मुक्त संचार करतं म्हणजे त्यांना दिवसभर सोडलंय ना तर काय ती गाय आपल्या खाव्यातच सिलेक्टेड खातली. तिचा पोट भरला काहीतरी फोर्सफुली आम्ही ते काही खाऊक दिलो ना त्याच्यामुळे त्या जे काही ती खाता ना त्या सगळ्या हैला रानातलं सगळं गवत असतात. असतं आणि हा. त्यामुळे त्याला मला हेच पचत नाही. थोडं थोडं होतायचं आणि ते झाडू घे सांगते. येस थोडं हां येस नुसतं डार्क लेअर येतं ना. ह्यात नॉलेज आहे जे आम्ही ह्या नॉलेजपासून आमका बाजूक ठेवलेले आहेत. ही लेअर हां ही जरा कमी झाड आहे ही बरोबर आहे. आता पुढच्या वेळी काय पहिली पहिली लेअर असल्यामुळे ती तेवढी हाय होऊची ना. पण आता ह्याच्यात काय आला शेण आणि माती ताला वाटतो श्रीहरी. आणि ह्यो आमचो बाबू आमच्या कम्युनिटीतलो एक बारको झील बघता जीवनशाळेत कसं वाटत मसालो. ह्यो त्याचो बापूस तो वाटता मसालो. तर मित्रांनो जीवनशाळेत आल्याच्या नंतर आपले जे कोणी व्हॉलेंटियर्स असतात ते स्वतः इथे जेवण बनवतात आणि आपण इथे स्किल शिकत असतो. त्यातलं महत्त्वाचं स्किल म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः बनवणं. आपल्याला शहरांची एक ओढ असते म्हणजे इथे मोठ्या झालेल्या प्रत्येकाला एक शहराची ओढ असते आणि ती शहराची ओढ कुठेतरी लॉकडाऊनमध्ये माझी गळून पडली आणि त्यानंतर याच विषयात काम करायचं ठरवलं. इथल्या सगळ्या सामाजिक चळवळींशी मी जोडला गेलेलो होतो आणि त्याच्यातनं मला काम केल्यामुळे मी पर्यावरणीय वकिलीचं पण शिक्षण घेतलं आणि गोव्यात 2-3 वर्ष काम केलं आणि त्यानंतर माझ्या कामामुळे मला ब्रिटिश सरकारची स्कॉलरशिप मिळाली आणि मी लंडनला 1-1.5 वर्ष शिकायला गेलो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मला पर्यावरण आणि विकास या विषयात मास्टर्स करायची संधी मिळाली आणि ते शिक्षण संपून मी जस्ट 1 आठवड्यापूर्वी पुन्हा सावंतवाडीत आलो आहे आणि आत्ता तरी इथेच काम करायचा विचार आहे. तिथे गेल्यानंतर तेच जाणवलं मग तिथे मी इंडोनेशिया, लॅटिन अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे अशा बऱ्याच देशातल्या मुलांना भेटलो. घाना, नायजेरिया आणि त्यांच्या देशात पण हेच प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे
जे आदिवासी समाज आहेत तिकडचे किंवा तिथल्या फॉरेस्ट ड्वेलिंग कम्युनिटीज आहेत ज्या निसर्गाशी एकरूप होऊन राहतात, त्यांना कुठेतरी आदर दिला जात नाही. त्यांचे रिसोर्सेस सगळे ओरबाडून घेतले जातात आणि मग त्यांना त्यांच्या कामाला काय रिस्पेक्ट राहत नाही त्यांना. आणि त्यामुळे हे फोर्सेस सेम आहेत. म्हणजे जे फोर्सेस सिंधुदुर्गातले कोकणातले रिसोर्सेस ओरबाडून घेत आहेत तेच रिसोर्सेस तेच स्ट्रक्चर अमेरिकेत किंवा आफ्रिकेत लोकांचे रिसोर्सेस पळवतात. ह्याची कुठेतरी एक जाणीव झाली आणि मग विचार आला की आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे, कोकणात येऊन काम केलं पाहिजे. त्यामुळे ह्याच्या आधी कोकणात काम करत होतो आणि इथून पुढे कोकणातच काम करायचा मानस आहे. आम्ही बरोबर. ते वरच्या असतात त्याच्या काय करतात, बरोबर. ही माती जी असतात ती असं चिखलाची माती, बरोबर. तुम्ही अरे वा, अरे वा.